तर हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. फ्रेम चेक करतोय जस्ट. मला वाटतं माझी मंडी कट होती. साडी घातली प्रज्ञाने बघा आज, सिंपल नाईस लुक. तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनलवरती. आपल्या युट्यूब विसरले होते. आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि जस्ट फ्रेम चेकअप करत आहे. फायनली Q&A व्हिडिओ आलेला आहे आता. तुम्ही तुमच्या मी मंडळी खूप माफी चाहत आहे त्यासाठी डिले उशीर झाल्याबद्दल माफी तुम्हाला मागत आहे. खूप सारी क्षमा असावी. क्षमा प्रार्थी आहोत आम्ही. असावी. ओके गाईज, तर चला मग सुरुवात करूयात प्रश्नांना डायरेक्ट. 100 क्वेश्चन व्हायचं वेट करत होतो मी. 100 क्वेश्चन झाल्यावरती अपलोड करू, पण मे बी सगळ्यांकडे ते पोहोचलं नाही क्वेश्चन्स आपले. त्यासाठी कम्युनिटीला पोस्ट असते चॅनलवरती. जर ज्यांना माहीत नसेल, पोस्ट असते करून यूट्यूब चॅनलवर गेल्यावरती पोस्ट करून एक ऑप्शन येते, तिथे मी पोस्ट केलेलं. तर त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेच नाही. आता आपले सबस्क्रायबर एवढे आहेत 50,000, पण क्वेश्चन 100 पण कंप्लीट नाही झालेत. त्यासाठी मी पोस्ट नव्हतं करत. बट जाऊ द्या, खूप सारे कमेंट्स आलेत करा म्हणून. त्यासाठी आता आपण हा व्हिडिओ शूट करतोय आज. ओके, तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला. तर गाईज, प्रज्ञा कशी दिसते सांगा आधी कमेंटमध्ये. मस्त सिंपल लुक केला तिने, साडी वगैरे घातली. गाईज, हे मला मुलवाटीची साडी भेटली होती. तुम्ही आहेरची साडी भेटली होती म्हणून मी हे घातली. तर चला आता डायरेक्ट सुरुवात करूयात लगेच. तुम्ही विचार करून असता लाडू कुठे, तो लाडू माईकडे दिली आहे कारण की ती माय जस्ट आली आहे शेतातून. माय आली आहे जस्ट, आणि ती परेशान करत होती त्यासाठी, म्हणजे व्हिडिओ बनवून होते ते, त्यासाठी तिला माईकडे नेऊन घातलंय. खेळणे वगैरे तिकडे दिलेत. तर चला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न आहे, लवली इटिंग फूड नाव नाहीये, लवली इटिंग फूड असं आहे. प्रज्ञा, तुझे घरचे बोलतात का तुझ्या बरोबर आणि तू त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का? तो प्रज्ञासाठी क्वेश्चन आहे. प्रज्ञा उत्तर दे. ह्या प्रश्नाचं ती उत्तर देऊ शकत नाही बघा. म्हणजे आहेस का कॉन्टॅक्ट मध्ये की नाही? गाईस, ती ह्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत, कारण तिच्या फॅमिली बद्दल बोललं की ना जाऊ द्या, वाद वगैरे होऊ शकतात. त्यासाठी तिच्या फॅमिली बद्दल ती बोलत नाही जास्त. तर ब्लॉग पास्ट लाईफ बद्दलचा ब्लॉग पोस्ट केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. प्रज्ञाचे त्यात जुने फोटो वगैरे सगळे अपलोड केले. आणि तुम्हाला माहिती करायचे ते फोटो मला कुठून भेटले तर त्याचा वेगळा ब्लॉग बनवू. ओके, चला. स्वाती आधव आहे, स्वाती आधव म्हणून नाव आहे त्यांचं. प्रश्न तर काहीच नाहीये, बिकॉज ब्लॉग्स मध्ये सर्व क्लिअर असतं. तुमचे ब्लॉग्स नॅचरल असतात. दुसऱ्या लोकांसारखे दिखावे फुगीरपणा नसतो तुमच्या ब्लॉग मध्ये. फक्त एवढंच बोलायचं आहे, मला बाळाकडे लक्ष द्या, तिची छान काळजी घ्या. कीप ग्रोईंग, कीप शायनिंग अँड सक्सेसफुल व्हा. वी विल ऑलवेज लव्ह विथ यू. क्वेश्चन वाचतोय सगळ्यांचे. खूप छान वाटलं हा प्रश्न कमेंट वाचून. हा प्रश्न नाहीये, पण खूप सुंदर अशी कमेंट आहे. थँक्यू सो मच स्वातीताई. एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट क्वेश्चन आहे परत लवली इटिंग फूडचाच क्वेश्चन आहे की ना? नाव नाहीये, सॉरी. तुमचं नाव लवली इटिंग फूड काय असेल ते तुम्ही कमेंट करा ह्या व्हिडिओमध्ये. लाडूची स्किन केअर रुटीन शेअर करा. ओके, लाडूची मम्मी सांगेल. एवढा काय खास नाही करत मी, पण तरी पण आता सांगू का मी ब्लॉग नाही आता सांग. तर गाईज, मी तिला ना आंघोळ घालते बेबी वॉशनी, हिमालय बेबी वॉशनी, आणि पावडर लावते, मॉइश्चरायझर लावते. फक्त एवढंच करते मी, काहीच नाही करते. कारण ते नॅचरलीच खूप गोरी आहे. मॉइश्चरायझर मी कधी कधी लावायला पण विसरते. लाडू गावामध्ये सगळ्यात जास्त गोरी. नजर नको लागू. तरी पण आता म्हणजे क्लायमेट मध्ये, गरमीमध्ये थोडेस ती जरा खेळून जरा हातपाय तिचे थोडेसे काळेसर झाले, तरी पण ती गोरी दिसते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ऐश्वर्या नितावे यांचा क्वेश्चन आहे, नवीन रील्स वगैरे बनवायचं चालू करा, तुमचे रील्स बघायला आवडतील. बिग फॅन, लॉट्स ऑफ लव्ह. गाईज, तुम्हाला सांगू का, मी इकडे नेटवर्क नसते आणि वेळ पण मला भेटत नाही लवकर. लाडू मध्येच आणि कामामध्येच माझा सगळं वेळ जातो. आणि जर काही मला दुसरं काम जर आलं तर मग मला बाहेर जावं लागतं फोन घेऊन, कारण ह्या फोन मध्ये माझं गुगल पे, फोन पे वगैरे पेमेंट वगैरे करायला हा फोन घेऊन जावा लागतो मला. तर आणि 11 होता, आयफोन 11, तर लाडूने फोडून टाकलाय. डिस्प्ले त्याचा एकदम खतम झालाय. आयफोन 11 माझा पहिला फोन
ज्या फोनने मी व्लॉगिंग स्टार्ट केली होती तो फोन फुटलाय, पण विकला नाही मी, घरात ठेवलाय तसाच. आणि माझी इच्छा आहे की मी iPhone 17 Pro नवीन घेऊ. तुम्हाला काय वाटतं, घ्यायला पाहिजे आत्ताच की 18 ची वाट बघितली पाहिजे? कमेंट करून सांगा. ओके, म्हणजे मग 17 जर मी घेतला तर मग 15 हिला देऊन टाकेल. चला हा, हिला ही फोन वगैरे दुसरं काय घेऊ देत नाही, कारसाठी सेव्हिंग कर बोलते. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्षा हाडवळे यांचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमचे व्लॉग्स खूप सुंदर आहेत लाडू. अच्छा, कमेंट आहे, सॉरी क्वेश्चन नाही आहे. तुमचे व्लॉग्स खूप सुंदर आहेत, लाडू तर खूपच छान आहे, पण तुमच्या पास्टचा परिणाम तिच्यावर होऊ देऊ नका. डोंट वरी. हा, आम्हाला पण स्वतःच असं वाटतंय. आम्ही बेबी प्लॅन करतानाच हे सगळं विचार केलेला आहे. सो पूर्ण प्लॅनिंग ओके, एकदम सगळं ऑल आहे, सेट आहे, ऑल सेट आहे. मतलब लाडू का ऐसा बोल रहे ना तुम्ही की तिचं लग्न वगैरे हे ना, हेच ना की लग्न कोण करेन लाडू सोबत, यही बोल रहे ना वो. तर जैसे मुझे इस दुनिया में इतना अच्छा लड़का मिल गया है रोहित, तो ऐसे और भी होंगे शायद, लाखों में करोड़ों में कोई ना कोई एक तो होगा ही. त्याचं काय, त्याला अजून भरपूर वर्ष बाकी आहेत, त्याचा विचार आताच मी नाही और करत. जो ऍज अ अच्छी फादर, सोच वाला रहेगा ऍज अ फादर मी माझ्या मुलीची पूर्णपणे सुरक्षा आणि काळजी घेईल याची मला खात्री आहे, आणि मी त्याच्यासाठी परफेक्ट फादर बनवून दाखवेल. हेच माझं स्वप्न आहे. आता काय मूलबाळ झालं, ज्यांना मुलं बाळ असतील त्यांना माहिती की ना, जेव्हा आपल्याला बाळ होतं त्यानंतर आपले जे स्वप्न असतात ते आपण मारून टाकतो. और जो हम लोग चुकी कह रहे थे वो हम लोग सोचते कि अपना बच्चा वो चूक गलती करे ही ना. तसं नाही, पण आपल्याला म्हणजे चुकीचा प्रश्न नाही ते. चुकीचं मला काय वाटतं की आपण जे दिवस बघितलेत ते आपल्या वो मुलाला आपण बघायला वो ना म्हणजे देखे वाटले होते. नाही पाहिजे असं. तिने नाही बघावं, म्हणजे आपण जे गरिबी बघितली, आपण म्हणजे मी ओके सॉरी प्रज्ञा आमिर होती पहिल्यापासून. मी माझं सांगतोय, मी गाईस खूप इतने भी आमिर नहीं थी मैं. खूप वाईट दिवस बघितलेत मी. एकदम चुलीचे म्हणजे चूल बिल हे सगळं, हेच घर म्हणजे याच्या आधी इथे मातीचं घर होतं, आणि त्याच्यानंतर बोईसरला पण गेल्यानंतर वैसे दिन नहीं देखे मैंने. खूप जास्त मातीचं घर वगैरे, टीव्ही हे ते, दुसऱ्यांच्या घरी जाऊन टीव्ही बघ, म्हणजे खूप माझं एकदम स्ट्रगल लाईफ आहे. थोडीशी मी जास्त शेअर करत नाही, जास्त आवडत नाही मला बोलायला त्याबद्दल. पण आता देवाने दिलंय खूप सारं मस्त, म्हणजे तुमच्या कृपेने लाडूबाईची लक्ष्मी आहे माझी, ती घरात आल्यापासून कसल्याच गोष्टीची कमी नाही घरात. सगळं म्हणजे सगळं पुरेसं आहे, सगळं भेटतं. गाइस ये कितना बोलता है, मुझे बोलना ही नहीं देता. सॉरी. मैं गाइस बोलती रहती हूँ, बीच में चालू Sorry, रहता sorry, है. guys. अब मैं कैसे बीच में टोकूं? सवय. हाँ, बीच में काय कैसे बोल टोकूं बोल मैं? तू बोल हाँ. बोल. गाइस मैं बोल रही थी, ये मुझे बोल रहे थे की मैं अमीर हूँ बहुत. तर असं काही नाहीये. माझे पप्पा आम्हाला खूप जीव लावत होते म्हणून. उनके पास हम 4 बहनें थे. बता रही हूँ ऐसे ही मैं. गाइस आप बोलते हो बात करती है कि नहीं, वो नहीं बता सकती, लेकिन पहले का तो बता ही सकती हूँ मैं कितने जन थे वगैरह वगैरह. तो हम 4 बहनें थे, तो हमारे पापा 4 लड़कियों को संभालने में कितना पैसा लगता है. मैं क्या बोल रही हूँ कुछ समझ में ही नहीं. बोल ना. कुछ समझ में नहीं आ रहा क्या बोल रही हूँ मैं खुद. गाईस, ती हिच्या जर पूर्ण लाईफ वरती स्टोरी पाहिजे असेल ना, व्हिडिओ 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. गाइस मेरा ना थोड़ा ना इधर का इधर हो गया, इसलिए हे क्यूएनएचा व्हिडिओ आहे ना, तर याच्यात क्यूएनएच आपण कम्प्लीट करूया का? म्हणजे ते जर तसा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्ही कमेंट करा, आपण तसे व्हिडिओ शूट करू. ओके, तर प्राजक्ता आव्हाड यांचा कमेंट आहे, प्रश्न नाही आहे. आय एम युअर बिग फॅन, खूप मॅच्युअर आहेस, प्रगती करत आहेस, अंडरस्टँडिंग आहेस, हळूहळू अजून छान दिवस येतील, फॅमिलीकडे लक्ष दे, बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू सो मच प्राजक्ता ताई. थँक्यू खूप जास्त व्हेरी मच. तुम्ही सपोर्ट करता तर खूप इतना बड़ा छान वाटतं. खूप मोठी कमेंट आहे गाईस. दिव्यू गाइस तुम्ही रोहितला जास्त प्रेम करतात, मला नाही करतात. मला असं नाही गाईस, हिला पण चांगला बोलत जा, असं विषय नाहीये. मला कमेंट करता त्यासाठी थँक्यू सो मच, पण हिला पण करत जा. ये हकदार भी है उस चीज का. आपल्याला मुझे काय जलन नहीं होती. ये डिजर्व करता तुम्ही है, बोलत जा. सारी दुनिया का प्यार डिजर्व करता है ये हमारा रोहित. नाही, मला कधी अपेक्षा नव्हती की तुम्ही लोक म्हणजे एवढं म्हणजे माझं नाव वगैरे खराब झालं होतं, त्यासाठी मला कधीच मी तेरी गलती थी ही नहीं ना. माझ्या मी करण्यापर्यंत बात गेली होती. तसं बोलत नसतं, हा ते वर्ड यूट्यूब व्हिडिओ रिमूव्ह करून टाकायला असं वर्ड्स वगैरे बोलले तर जीव स्वतःचा म्हणजे स्वतःलाच खतम करण्या एवढी सिच्युएशन आली होती माझ्यावर. पण
मी त्या सिच्युएशनमधून कसं बाहेर निघलोय ते मलाच माहिती. तर त्यासाठी तरी तुम्ही खूप सपोर्ट दाखवला, प्रेम दाखवलं, त्यासाठी मी तुमचा हमेशा ऋणी राहील गाईज. खूप थँक्यू सो मच तुमच्यासाठी त्यासाठी. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात जरा, नाहीतर इमोशनल Guys, ब्लॉग होऊन तुम्ही- जाईल. ओके, हे क्वेश्चन बघा एवढा मोठा आहे, एवढा मोठा क्वेश्चन आहे गाईज. पूर्ण फोनची स्क्रीन पूर्ण भरली, एवढा मोठा क्वेश्चन आहे. बघा ऐका आता. तो उसके पहिले ही फोन आ गया था गाईज. सॉरी, फ्रेम हल्ली असेल मे बी. कॉल आलेला, ते पण कंपनीचा कॉल आलेला. आता एरोप्लेन मोडला फोन टाकलाय जस्ट. ओके चालतंय. तर हे बघा एवढा मोठा क्वेश्चन आहे. ते दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण स्क्रीन भरलेली फोनची. तर वाचतो. देवू 0515 यांचा क्वेश्चन आहे की डिमांड आहे, क्वेश्चन नाही. रोहित, तू एकदा प्रज्ञाला लव्ह यू बोल, तिला फोरहेडला किस करून आय लव्ह टू से दिस. तिला लव्ह यू बोल. मी कधी असं ब्लॉग्स मध्ये आम्ही असं दाखवत नाहीत, म्हणजे प्रायव्हेट गोष्टीत प्रायव्हेटच असावं असं वाटतं आम्हाला. पण आता डिमांड केली तुम्ही तर बोलतो प्रज्ञा. ईद मुबारक. आय लव्ह यू आय लव्ह यू टू. फॉरहेड किस. ओके ओके गाईज, अशा डिमांड नका करत जाऊ. मम्मी पण व्हिडिओ बघते, जरा थोडं लिमिट वगैरे ठेवत जा. मम्मी नाही तर असं चांगलं वाटत नाही, लाज वाटते. मम्मी मावशी हे सगळे व्हिडिओ बघतात. मावशी मम्मी तुम्ही सर्वांना सॉरी बोलतो, ते कमेंट आले होते म्हणून असं. ओके समजून घ्या. चला पुढे वाचू. लव्ह टू सी दिस. आणि रोहित, आय नो तुम्ही नॅचरल आहेत, जे आहेत ते बोलता, उगाच ओव्हर ऍक्टिंग कधीच करत नाही आणि असेच राहा. ऑलवेज सपोर्ट यू. प्रज्ञा, मला तू खूप आवडते खरंच. आय नो ऑल युअर पास्ट. थँक्यू टू गॉड तुला रोहित भेटला आणि रोहित ऍक्सेप्ट यू. मला माहिती आहे रोहितला प्रेम नव्हता, तुला पण नव्हता. तुमचं प्रेम नव्हतं पहिले. तू करायला जात होती तेव्हा तू लास्ट कॉल केला रोहितला, मी असं करते. ऑन दॅट टाइम रोहितने तुला बोललं मी आहे, आपण सोबत राहू, तू जीव नको देऊ, चुकीचं नको करू. अँड रिअली असं कोण नाही करत, बट रोहितने केला आणि मी विश करते रोहित त्याच्या लाईफ मध्ये सक्सेस भेटू देत. प्रज्ञा, आय डोंट नो तू लास्ट जन्म माझी कोण होती, बट मला खूप विचार येतात दिवसात प्रज्ञानी कसं हँडल केलं असेल. आणि मुंबईमधून गावी एवढी मस्त खुश राहते, मस्त वाटतं तुला हॅपी बघून. लव्ह यू माय सिस्टर, नॉट बाय ब्लड बट बाय हार्ट. लव्ह यू डार्लिंग, ऑलवेज सपोर्ट. काही क्वेश्चन नाही माझा तुमच्या दोघांना. स्टे हॅपी अँड हेल्दी. हो, आणि लाडूबाई खूप मस्त आहे. आता तिच्या बोलणं खूप मस्त वाटतं. काय काय बोलते ती समजत तर नाही, पण मस्त वाटतं. खूप मोठी कमेंट झाली. हा खरंच खूप मोठी कमेंट झाली. बट ट्रू फिलिंग आहेत माझे तुमच्यासाठी. लव्ह यू बोथ. मॉर्निंगला 6:20 एवढा बोलते मी एकटीच. ठीक आहे, बाय. 2 महिना हो गया कमेंट. गाईज डोळ्याला पाणी आला कमेंट. एवढं मोठं कमेंट आणि एवढं मोठं प्रेम आणि एवढं मोठं हृदय तुमचं. थँक्यू सो मच गाईज. मतलब कोणी समजून घेतात ना, तर खूप असं दिल को लगता है. असं वाटतं की दिल को touch देव हो जाता है. पावला असं वाटतं गाईस. एवढं तुम्ही छान बोलताना असं ऐकून ना एवढी पॉझिटिव्हिटी निर्माण होते ना. म्हणजे समजा 100 जरी हेट कमेंट्स असल्या आणि अशी एक जरी कमेंट्स असली ना, तर त्या 100ला इग्नोर करायची ताकद भेटते तुमच्यापासून. थँक्यू सो मच गाईस. असंच प्रेम असू द्या प्लीज. मी तर हे लवकर प्रेम कमेंट बघतच नाही. हे प्रेम कधीच संपू नये. आय विश. थँक्यू. थँक्स अगेन. थैंक यू सो मच. एकदम छान वाटलं. ब्लड से नहीं है सिस्टर, लेकिन दिल से तो हो गए हम अभी एकदम पक्के वाली सिस्टर. छान वाटलं खूप दिवस थैंक यू सो मच इतना प्यारा कमेंट करने के लिए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पीका अहिरे यांचा की तू कधी प्रज्ञाला ब्लॉग मध्ये लव्ह यू बोलत नाही. ते एकदा तिला प्रपोज कर, बाकी ऑलवेज. आता जस्ट बघितलं तुम्ही, मी तिला लव्ह यू बोललो. सो नो डिमांड्स अगेन. ओके गाईस. क्वेश्चन Q&A चे मी तुम्हाला Q&A ची पोस्ट टाकली. तुम्ही लाडूचं पण बाहेर थोडासा गाईस आवाज आहे, त्यासाठी इग्नोर करा. सो गाइस मैं इमोशनल होती तो मेरा शिमड़की आने लगता है. तुला सवय आहे. सर्दी हो जाती गाइस, मुझे रोना आता है तो नाक मेरी. सर्दी वगैरे होत नाही, पण नुसती फुसफुस करत नहीं गाइस, मैं इमोशनल हो जाती हूँ ना, तुला तो ऐसे ही सवय होता है. है. नहीं इमोशनल होने पे ही होता है गाइस मुझे ऐसा. पता नहीं क्यों. नेक्स्ट क्वेश्चन नका- स्वाती पितळे यांचं नेक्स्ट क्वेश्चन. सेम कलरचे कपडे ट्रेडिशनली तिघांचे फोटोशूट कधी पाहायला मिळेल? मे बी शिफ्ट वगैरे झाल्यावर. लोकेशन गाईज, आता तुम्ही पण हेच घर हेच सगळं लोकेशन बघून एकदम बोर झाला असता. आय नो. म्हणून आपले ब्लॉग्स पण आता पहिले एवढे खूप 1 लाख 1.5 लाख 2 लाख लोक आपले डेली ब्लॉग्स बघायचे. तर ते 1 लाखावर आले, मग 80,000वर आले, मग 40,000वर आले, आणि आता 20 ते 30,000च बघतायत व्हिडिओ.
तुम्ही लोक. आय नो, मी समजू शकतोय. मी ट्राय करतोय खूप बेस्ट आपलं काहीतरी होण्यासाठी, जॉबसाठी पण मी ट्राय करतोय. तर जर काही झालं तर मग नक्की करू फोटोशूट वगैरे. चला नेक्स्ट क्वेश्चन. पलक पठाण यांचा क्वेश्चन आहे. प्रज्ञादी, यू आर माय फेवरेट फ्रॉम देख तेरे को तू बोल रही मेरे बारे में बोलते नहीं सारे तेरे बारे में कमेंट आहे. सॉरी, मला हिच्यासोबत हिंदी बोलायची एवढी सवय झाली घाण ना. सॉरी, बघ तुझ्याबद्दलच कमेंट आहे परत. प्रज्ञादी, यू आर माय फेवरेट फ्रॉम फर्स्ट ऑफ योर इंस्टा वीडियोस और आगे भी रहोगे. और हाँ, रोहित जीजू की साथ बहुत मस्त दिखते हो. और एक बात को, आप पूरन पोली बनाती हो, वो इतनी स्मूथ कैसे बनती है, मुझे भी बताओ. पेपर रख के ऐसे से उसको बेलो, तो स्मूथ होता है. हाँ, फिर फूटता नहीं है वो. लेडीज टिप्स. और थैंक यू मुझे पसंद करने के लिए. मुझे लगा सब मुझसे नफरत ही करते हैं. मुझे इतनी नेगेटिव हो गई थी मैं. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे निधी. सच में अच्छा लगा. की दादा, आईला सोडू नको राहू, तिला तुझा आधार आहे, तू लगल तिच्या इथे जाऊन राहा. क्या ये तुला- क्यों हो गया? मी तिथे जाऊन राहू शकत नाही, त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे. मम्मीला तर कधी मी सोडणार नाही. ती माझा आधार आहे तिला नो. आणि मी हमेशा मम्मीबद्दल विचार करतो कधी काय झालं तर. आता पहिले बोलत नव्हते, बट आता बोलते. तर कधी काय झालं तर मी कॉल करून विचारत असतो मम्मीला. सो सर्व ठीक आहे, सर्व हॅपी आहेत, सगळं ठीक चाललंय गाईस. थँक्यू, तुमच्या प्रेमामुळेच झालं आहे सगळं. मे बी व्हिडिओज बघून मी प्रे करत होतो. व्हिडिओमध्ये मशीन वगैरे चोरी झालेलं मला माहीत पडलेलं, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला वगैरे. हा, मशीन भेटली. तुम्हाला सांगायचं विसरलो गाईस, मशीन चोरी झालेली भेटली. मशीन गुड न्यूज. कधीची भेटली ती? म्हणजे काय झालं, ती मशीन आमची उसाची मशीन चोरीला गेली. त्या व्हिडिओ मी त्याचं बनवला की चोरी गेली असं तसं. की मला वाटलं कोणी बघत असेल व्हिडिओ जर चोर वगैरे तर त्याला बोलू मी. आणि मम्मीला पण मला खूप काही बोलायचं होतं, त्यावेळेस बोलत नव्हती मम्मी. त्यासाठी मम्मीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला मी. तर त्याच्यासाठी एवढे त्या व्हिडिओ खाली एवढे घाण कमेंट्स आले की तुमचं कर्म, इतना मामूली सा कर्म, तुमच्या कर्मामुळे. अरे बाबा, लाडू आली. 30-40 हजार रुपयाची मशीन गेली फक्त, तेवढंच कर्म आहेत का? असा विषय नसतो. तर मशीन वगैरे भेटलेली एकदम माय आलेले गाईस, लाडू आलेले. तर सगळं त्याच्या 15 दिवसानंतरच मशीन आपली भेटली. सर्वांना सांगू इच्छितो, कारण आणि कोणीतरी गेलेलं आपल्या इकडे मशीनवर ज्यूस प्यायला आणि 10 रुपयाच्या बदले 100 रुपये देऊन आले. त्याचं नाव काय? असं करू नका. त्याचं काय नाव आहे ते कमेंट करा. हात हलू नको लाडू बाजूला. चल लाडू इकडे मम्मा, बाजूला. लाडूला घेऊ. चल इकडे. हा कुठे चला? हा इकडे. हा कुठे हा दाखव. हिला काहीतरी लागलंय गाईस, इकडे ते मोबाईलचं लेन्स. इकडे ना, नको. अरे लय मुश्किल सेट केला लाडू, सिरियसली. मम्मा खाऊ दे, खाऊ. चॉकलेट इकडे हे बघ आईस्क्रीम. चॉकलेट आईस्क्रीम लालची म्हणलं की लगेच झाली. तू आईस्क्रीम खायची. याच्यात तुला मी दुडे आईस्क्रीम खायची. चला, आईस्क्रीम खायची तुला. हा ओके गाईस. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा मशीन भेटली गाईस, गुड न्यूज. हे तुम्हाला सांगितलं मी. ओके चालतंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. संयुक्ता हेअर 31 असे नाव आहे इथे. घर घ्या ह्या इयर मध्ये एवढीच इच्छा, बाकी तुमचं सगळं मस्त आहे. 9 नजर प्लीज. आपके मुंह में घी शक्कर. थँक्यू. आमची पण हीच इच्छा आहे. आणि 9 नजर प्लीज गाईस, घर हो आमचं लवकरच. मेरा तो ज्यादा इच्छा है गाइस, घरामुळे सगळं स्ट्रगल चालू आहे. घरच आम्हाला गाइस सगळ्यात जास्त जर इम्पॉर्टंट कुठली वस्तू असेल तर ती घरच आहे. गाइस, तू माझं घर एवढंच आहे छोटस, पण मी एवढं छान ठेवते ना, मला खूप आवडतं. ती 10 बाय 12ची खोली गाईस. आम्ही एवढे वर्ष झाले, 3 वर्षापासून आम्ही 10 जो भी हो कुछ भी हो, घर के सर के ऊपर छत तो है ना, खोलीमध्ये राहतोय. बट वाईट नाही वाटत आणि कधी दुःख पण. सगळी सवय आहे इकडे. हा म्हणजे कधी स्वर्ग आहे. कधी दुःख जाहीर नाही केले. आम्ही रिस्पेक्ट करतो या घराची, कारण मेन टायमाला या घराने साथ दिली. तर कधी आपण या घराला पाडणार नाही, असंच ठेवू. नवीन घर बांधलं तरी पण. काय बोलती? आणि मध्ये मध्ये लाडूचे आमच्या बडबड गाईस इग्नोर करा. आणि ज्याला इग्नोर नसेल करायची ते ऐका. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोहित दोडी, माझा क्लासमेट. अरे माझ्या क्लासमेटचं कमेंट आहे. मला शाळेत पण तो, मम्मी माझी शाळेत यायची ना तर मला बोलायची बबल्या. तर चालत तो अजून पण सुधारला नाहीये. तेव्हा पण चिडवत होता आणि आता कमेंट सेक्शन मध्ये येऊन चिडवतोय की निक नेम काय आहे तुझा बबल्या.
वाह 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 इसे बोलते दोस्ती. बबल्या. तू बहुत सही दोस्त है मेरे भाई. अरे तेरे जैसे दोस्त हो ना तो दुश्मनों की जरूरत ही नहीं है. तू अकेला ही काफी है. ती माझी आत्या आहे, इकडे जवळ राहते. लहानपणी ना Guys, मैंने रोहित का क्या नाम रखा है? रोहू, रूही. रोहितचं काय निकनेमच नसतं, रोहू म्हणून काय रखा है, विषय माहितीये का? रोहू रोहित मच्छी. रोहित नाव ठेवायच्या आधी माझी आत्ते मला ना माझा बबड्या माझा बबड्या 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 बोलायच्या आधी, मग बबड्यावरून बबलू झालं आणि बबलूवरून बबल्या बोलायला लागले घरचे. तसं माझं नाव पडलेलं आहे. पण आता कोण बोलत नाही मला, फक्त कोण बोलतं बबलू बोलतात, बाबा बोलतात बबलू आणि बबलू भैया बोलते आजी माझ्या पप्पाची मम्मी, आणि पप्पा बोलतात रोहित दादा आणि मम्मी पण बबलूच बोलते. ओके नेक्स्ट क्वेश्चन. श्रुती भंडारे यांचा क्वेश्चन आहे की तुमची लव्ह स्टोरी सांगा. मला खरंच लव्ह स्टोरी पाहिजे का गाईस? आमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली पुण्यापासून, जेव्हा प्रज्ञा माझ्याकडे आली, आणि ते 3 ते 3.5 महिने मे बी ती आमची लव्ह स्टोरी होती. आणि ते कसे गेले ते महिने, कसं आम्ही नवीन एकमेकांना हँडल केलं वगैरे वगैरे. मी कामाला जायचो, ही मला डब्बा बनवून द्यायची अँड ऑल. त्यानंतर गावाला आलो. जर लव्ह स्टोरीचं म्हणजे पुण्याचंच तो तेवढा पार्ट आहे ज्यामध्ये आपण ब्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली. गावाला आल्यानंतर प्रज्ञाने अचानक ब्लॉगिंग स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मी जॉबलाच होतो, हार्डवेअरच्या याच्यामध्ये मॅनेजर होतो, हार्डवेअर डोअर्स अँड फायबर्स वगैरेच्या याच्यात दुकानामध्ये. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फूडी डिलिशियस यांचा क्वेश्चन आहे की प्रज्ञाचे चाइल्डहुड फोटोज, ऑलरेडी चाइल्डहुड फोटोजचा व्लॉग आलेला आहे फूड डिलिशियस. जर बघितला नसेल तर जाऊन बघा. काही ना काहीतरी हिला पाहिजे हातात. काय जाऊ रे बाळा तुला? तर थोडेस क्वेश्चन होस तर आता हिला बसू देऊ आपण 2 मिनिटं इथे. अतुल कदम यांचा क्वेश्चन आहे तुमच्या दोघांचे चाइल्डहुड मेमरीज सांगा. चाइल्डहुड मेमरीज म्हणजे कुठल्या टाइपची चाइल्डहुड मेमरीज पाहिजे तुम्हाला? चाइल्डहुडचे सगळ्या मेमरीज आहेत लक्षात. भांडणं वगैरे झालेले एक मी अशी सहजच एक मेमरी सांगतो. इथे खुनाची मेमरी सांगतो. इथे आहे ना, हे बघा इथे खून पडले. तर माझा मित्र होता, तर आमच्यामध्ये म्हणजे इथे निशाण पडलेलं आहे, इथे हे चिरलेलं आहे माझं. काय झालं, माझा मित्र आणि माझ्या याच्यामध्ये बल्ब असतात ना ते येल्लो वाले बल्ब, तर ते फोडायचं चॅलेंज लागला होता. तर त्याने असं वरच्यावर फोडलं आणि मी असं जोरात फोडलं, तेव्हा एक घुसलेलं माझ्या हातात, रक्त निघलेलं. अजून भरपूर मेमरीज आहेत गाईज. तुम्हाला अशा स्पेसिफिक कुठल्या मेमरीज पाहिजेत ते कमेंट करून सांगा. आणि आता प्रज्ञाला लाडू लागले भूक, तर घेऊयात आपण ब्रेक 2 मिनिटाचा. तर व्हिडिओ थोडा स्टॉप करूयात. A few moments later. हिच्या खूप साऱ्या चाइल्डहुड मेमरीज गाय. तिच्या घरात लहानपणी चोर आले होते. लहानपणी नाही, 2015 में नोटबंदी हुआ था ना. हाँ तभी चोर आले होते. हिने कोणाला तरी काय पेन मारला होता पायात. तिचे भावा बहीण, हे खूप सारे स्टोरी आहेत गाइस. मेरी बहन ने मेरे सर पे नारियल फोड़ा था. हिच्या एवढा खतरनाक एवढा मेमरीज गाइस आहेत ना. हमारा बहुत भयंकर तुम्हाला जर पाहिजे असेल ना त्याच्यावरती स्पेशल ब्लॉग बनवून द्या. हमारा गाइस इतना भयंकर झगड़ा होता था, फिर हम लोग 4-5 दिन तक नहीं बोलते थे. फिर एक दिन मेरी मम्मी मार्केट गई और मैं और मेरी बहन दोनों घर पे अकेली थे. मुझे डर लग रहा था वो मेरे को मारेगी. मैं उससे बात ही नहीं कर रही थी, इसलिए डर के मारा. पर वो मुझे आके बोली ऐसे आके दिखा किधर लगा. मैं डर के और मैं रोने लगी और वो भी रोने लगे. हम लोग दोनों रो के एक दूसरे को गले लगा. मैंने बोला सॉरी आप ही सॉरी. ऐसा हम लोग इतना गले लगा के रो रहे थे जैसे कि हम लोग बिछड़ी गए थे इतने दिन तक. आप म्हणजे मोठी बहीण. हाँ इतने साल तक जैसे कि हम लोग बिछड़ी गए थे, सिर्फ 3 दिन ही बात नहीं किया था. ओके नेक्स्ट आहे रेश्मा मोहन हिरो. ते पॉझिटिव्ह फोकस ऑन मोर ऑन युअर किड, सेंडिंग अ लॉट ऑफ स्ट्रेंथ अँड ब्लेसिंग. थँक्यू सो मच रेश्मा ताई, असंच सपोर्ट असू द्या नेहमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंशिका करंगाळा यांचा. प्लीज माझं नाव घे दादा. अंशिका प्लीज माझं नाव घे अच्छा नाम है. दादा. पास्ट विसरून तिला एक्सेप्ट केले तुम्ही. खरंच तुमच्यासारखं दिलदार व्यक्ती कुठून नाही जगात. आणि कसं का विचार करून ऍक्सेप्ट केलं सांगा प्लीज. त्यावेळेस एवढे हार्ड सिच्युएशन होती की ना मला काहीच समजत नव्हतं. हिचा कॉल आला अचानक. एवढं सगळं झाल्यानंतरही मी गावाला निघून आलो. मम्मी बोलली निघून जा इथून, सगळे पासून लांब जा. मी गावाला आलो, पुण्याला कामाला लागलो. सगळं ओके चाललं होतं. पण अचानक भयानक ती 2-3 महिन्यानंतर काय झालं काय नाही. म्हणजे हिच्या याला ते नाही, म्हणजे मला गावाला येऊन 3-4 महिने झाले होते. तर त्यानंतर डायरेक्ट फोन आला एक दिवस, असं आहे जीव देत आहे, रेकॉर्ड करून घे, तुझी चुकी नाही वगैरे वगैरे. त्यावेळेस काहीच डोक्यात नाही विचार आला. बस विचार आला की ना होऊ दे, किती नाव खराब होईल तर काय विषय नाही, तिला आयुष्य भेटेल
ती जगेल, बाकी हँडल करून घेऊ जे आहे ते. आज एवढं क्यूट बाळ आहे माझं आणि मी त्या बाळासोबत खुश आहे, प्राण्यांसोबत खुश आहे, मम्मी बोलते त्यासोबत खुश आहे, दीदी हे एक सगळं ना एक दिन अच्छा हो ही जाता है गाइस, एक ना एक दिन सब सामने आ ही जाता है. सगळं ओके, ऑल सेट आहे. थँक्यू सो मच. सच को कोई छुपा नहीं तुम्ही सकता. खूप जास्त सपोर्ट केला ह्यामध्ये. सगळ्यात 50% फॅमिली आणि 50% तुम्ही लोक आहेत ह्यासाठी, ह्यामध्ये सपोर्ट केलं त्यासाठी मी आज तुमच्या समोर दिसतो इथे बसलेला. नेक्स्ट क्वेश्चन आहे पूजा भोईते यांचा, की तुम्ही लाडूला काय देता खायला? जेवण देते मी, कारण की ती ना लय नाटक करते. जेवण ती देते जेवण करत नाही लवकर. मी तिला टीव्ही व्हिडिओ लावून कार्टून लावून चालते तिला. मी कधी कधी ती नाचते तिला सवय लागली गाईस, हा गाईस, ती बेगर टीव्हीचं खातच नाही जेवण. तिला खूप घाण सवय लागली, टीव्ही बघूनच खाते आणि टीव्ही नसली त्या दिवशी जास्त दूध खात नव्हती नाही. पीत होती ती हे गायचा, ते पण मी आता ती सवय चालू केलंय, हळूहळू लावली. मोडणं चाललंय, सवय हळूहळू मोडून लावली, टाकायची ते पण आपल्याला. सवय लावली मी आणि तिला. जर लाईट नसली तर मग बाहेर काहीतरी कोंबड्या बिंबड्या दाखवून तिला खाऊ घालावं लागतं. तिचे खाण्यासाठी तर एवढे आम्ही मागे लागतात ना, परेशान होऊन जातो. अर्धा दिवस चैनी नहीं आता है तिच्या- वो बिना खाई सोती है तो. खाण्यामध्ये घालवावं मैं लागतो उसको अर्धा नींद में दिवस. सो के खाना खिलाती हूँ, फिर मुझे चैनी नहीं आता है उसको. लय चिडचिड आणि रागीट पोरगी. फिर वो भूखे सोती तो रात को उठती. लहानपणी लय शांत होती, आता लय हाँ बदमाश अभी झाली. बहुत परेशान कर रही. पहले तो कुछ नहीं किया उसने. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हर्षदा अहिरे यांचा, की चेंज द हाऊस. वॉर्निंग आहे. होप सो लवकरच आपण हाऊस चेंज करू. हाऊस म्हणजे बांधू आपल्याला. आपण जागा तर घेतली, पहिली पायरी तर आपण चढलोय, बाकी अजून बाकी आहे आपल्याला. तिथे बोरिंग वगैरे जर जमलं तर मोटर म्हणजे बोरिंग वगैरे घ्यायची, त्यानंतर घर बांधायचे चांगलं. बघू, प्लॅनिंग करू, काय काय होतं तसं. व्लॉग्स तर येतच राहतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे अथर्व, दादा प्रज्ञाताईला जीन्स ट्राय करायला सांग. तिला माफ कर दो मैं मोदी. गावाला राहतात ना, म्हणून ना आम्ही म्हणजे Guys, हे घालत नाही. मी जाड वगैरे नाही, आता पातळ झाली. जाड झाले guys. साडीमध्ये तुम्ही बघू इच्छिता, Guys, छान मुझे नहीं दिसते. अच्छा लगता जीन्स. मेरे को अच्छा ही नहीं लगता. खुद के ऊपर ही मुझे अनकंफर्टेबल फील होता है. बहुत कंफर्टेबल जो फील होता है वो पहनना चाहिए. मी काय मना नाही करत, नाही तर मला तुम्ही टार्गेट वगैरे करू तिला. गाइस ये जगह ही नहीं है वो चीज पहनने की. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अतुल कदम यांचा परत, की तुम्ही दोघे शिक्षण पूर्ण करावे असे वाटते मला. गिव्ह अ ट्राय, स्टेप बाय सॉल्व. शिक्षण तर माझं कम्प्लीटच आहे. 2 वर्ष ग्रॅज्युएशन साठी 2च वर्ष राहिले होते. बघू इन फ्युचर मेरा भी कुछ है. काय होत असेल तर. हा मैं 10वीं पास हूँ गाइस. प्रज्ञाचं पण आपण जर करू तिला, जर आता काय ते नको आता झालं. आता काय नाच झाला माझा. झाला. आता मुलगी आमची शाळेत जायची वेळ आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहा बेस्टचा क्वेश्चन आहे, दीदीला तुम्ही तुमच्याकडे घेऊन या ना आणि सोबत मम्मीला पण आणा. दीदीला आता दीदी डिलिव्हरी नंतर बोईसरला गेलेले. दीदीचे ब्लॉग्स तर तुम्ही बघतच असताल. मिस्टर अँड मिसेस कांबळे दीदीचे चॅनलचं नाव आहे, नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग्स बघा तिचे. येस, आणि भरभरून प्रेम द्या. ती नवीन आहे गाईस, तिला जमत नाही एवढं आहे नो. माझी आणि बहीण बाळ आहे, पण सांभाळते ते. बाळ वगैरे सांभाळणं वगैरे आता थोडंसं हँडल नाही होत. ब्लॉग्स त्यांचे उशिरा येतात. आम्ही पण त्यांच्या ब्लॉग्सची वाट बघत असतो की कधी येतील त्यासाठी. आणि मी बोलत पण असतो कॉलवरती, बोलणं आणि झालं छान छान की comment ब्लॉग करा शूट कर, त्यांना, ब्लॉग शूट motivate करा, कर. तर motivate. हा व्हिडिओ ती बघत असेल की बाई ब्लॉग शूट कर आणि लक्ष दे जरा ब्लॉगिंग वर पण. अरे ओके, बच्चा भी संभालेंगे व्लॉग. दीदा बाय जीजू तुम्ही पण जरा. जीजू नहीं, करण दादा आपको ही ब्लॉग निकालना पड़ेगा. दीदी बच्चा संभालती है. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे साक्षी SMW. प्रज्ञा तिच्या आईची आठवण येते का? तिच्या आईच्या कॉलवर बोलणं होतं का? आय नो किट्टूची आठवण येतच असेल, पण आता ते मागचं सर्व काढायला नकोय. आणि हा जास्त रेसिपीचे ब्लॉग खूप आवडतो. ओके, थँक्यू सो मच. आणि आठवण आईची येते, सगळ्यांची आठवण येते, सगळ्यांची पण आठवण. क्या कर सकती हूँ. मजबूर आहे. ठीक आहे, जाऊ दे, सोडा रेसिपीजचे ब्लॉग्स. आता आपण रिसेंटली काय लाडू गाईस ती बोलते 5चा नका विचारू काहीच. माझी मम्मीला त्रास नका देऊ. दोन रेसिपीचे रिसेंटली ब्लॉग टाकलेत. ढाबा स्टाईल चिकन आणि आणि मुस्लिम दम बिर्याणी, मुस्लिम टाईप. हैदराबादी दम बिर्याणी, हे 2 रेसिपी टाकल्यात, जाऊन नक्की बघा. थोडासा ओव्हर ऍक्टिंग वगैरे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवा. रेश्मा आई माने पर. येस, नक्की लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज बघायला भेटतील. आमचं लग्न एवढं धूम धडाक्यानं झालं नाहीये, आय नो. आणि रिव्हील केलं आज. तुम्ही लोक विचारत होते झालंय का नाही, झालंय का नाही.
तर हो झालंय. असेच काय राहत नसतात गावात, लग्न झालंय. हाँ पण कोई एवढं रहने नहीं देगा. एवढं म्हणजे बिना लग्न करून आम्ही आम्ही बाळ कशा खूप जास्त कैसे वाईट पैदा कर गरीब परिस्थितीमध्ये लग्न झालंय आमचं. खूप जास्त गरीब परिस्थिती म्हणजे माझ्याकडे तेव्हा खूप पैशाची अडचण होती. जॉबवरून जे सेव्हिंग्स मी केले होते, आईस्क्रीम खाल्ली, संपवली पण लगेच. काय देऊ, पाणी देऊ तुला पहिला? आईस्क्रीम खाल्ल्यावर नको. अख्खी आईस्क्रीम संपवली लाडू तू. Guys, इसका उच्चार- तोंड भरलंय, थांबतो तोंड दाखवतो. इथं पकड, हे पकड. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आईस्क्रीम खाल्ली बघा, तोंड बघा. माकड. लयच पोरगी लयच बदमाश झाली बाबा. अरे थांब ना लाडू, थांब तुला पाणी देतो. थांब देतो. बेडशीट गंदी कर रही हो. सगळं हातान तेन लाड लय लाडूचं लय. गाइस साड़ी पहनने का फायदा है, रोज से काम करवाना पड़ता है. सब काम कर रहे हो. तर पी पी. साड़ी पहनती हूँ ना, मस्त बैठने का आराम से. मस्त उठने का ही नहीं बैठने जगह से. इस साड़ी में काम करना ही नहीं होता. ओके, मेरा बहुत नेक्स्ट कंबर क्वेश्चन दुखता है. आहे की सायली यांचा आहे की तुला प्रज्ञा फर्स्ट कधी आवडली आणि प्रज्ञाला तू फर्स्ट कधी आवडला? प्लीज प्लीज आन्सर. मुझे नहीं अच्छा लगा ये कभी. काय प्रज्ञाचं मला माहित नाही, पण मला ही जेव्हा माझ्याकडे आली होती पुण्याला, गाइस मुझे रोहित पहले से ही अच्छा लगता था. हमेशा उसका स्वभाव, नेचर अच्छा ही था. वो बहुत मी खरं अच्छा सांगू है, का? अच्छा था, अच्छा मी खरं रहेगा. सांगू का, शपथ लाडूची, की मला ही पहिले आवडत नव्हती, पण नंतर मग असं वाटलं की बिचारी एकटी सहन करते, माझ्यावर प्रेम करते. आणि असं मी लहानपणीपासून म्हणजे मित्रांपासून, माझे मित्र वगैरे चांगले होते, सर्कल, माझं फ्रेंड सर्कल स्कूलला. तर माझी बहीण वगैरे होत्या, म्हणजे मानलेल्या बहिणी. तर मला मुली वगैरे आवडायच्या ना, तेव्हा ते काय बोलायचे की ना, त्याला नको चूज करू ज्यावर तू प्रेम करतो, त्यांना चूज कर जे तुझ्यावर प्रेम करतील. असं माझ्या लक्षात हमेशासाठी मी म्हणजे हमेशा मी हाच रोल फॉलो केला होता. आने दो ना. तर त्यामुळे मी एक टायमाला मी पळूनही जाऊ शकत होतो. लक्षात ठेवा गाईस, मी हिला एकटीला सोडून हिचं काही पण व्हायचा विचार नसता केला कधीच. बट असं वाटलं की ही एवढं प्रेम करते म्हटल्यावरती. नको बोलू, तू कट्टी आहे. तू कट्टी तुझं नाही देते तुझ्यासोबत कट्टी मी. तिला बोल, मारू तिला, मारू. चल बस इथं, चल बस. मारायचं नाही मम्मा. बरं मम्मीच्या इथं बस, मम्मीच्या इथं बस. हे बघ, हे बघ. काहीच ब्लॉग खतम करू आता. आमच्या मॅडम पण हे होत गाईस ही मला जेवण करू देत नाही. मी जेवणला बसते तर माझ्या मांडीवर येऊन बसते ती पोरगी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे युजर. अरे यार शिट, याचं नावच नाही. लाडू तू सगळं तोंड भरवलंय ना. ए रुक, मैं इसका मुंह तो केला. थांब मी देतो, तू बस. थांबा 5 मिनिट. मेरे बॉल पे लगा दिया पूरा. तू बोल तोपर्यंत. क्या बोला हे क्वेश्चन हे बघ, युजरचा. कोणचं युजर? तर गाईस हे कमेंट आले, तू नवरा म्हणून सगळं करतोस गुड, बट तू मुलगा म्हणून आईसाठी आता भेटल्यावर काय काय केलंस आणि दीदीच्या बेबीसाठी पण मामा म्हणून काय केलंस? प्लीज आन्सर. हाँ जो है सब मम्मी का ही है. म्हणजे असं नाही, प्रज्ञाचं पण आहे आणि मम्मीचं पण आहे. असं नाही, विषय. कोई बात नाही गाईस. प्रज्ञा काहीच अशा मुलींमधून अजिबात नाही आहे की ना मलाच का केलं, मम्मीला का नाही, म्हणजे मम्मीलाच का केलं, मला का नाही केलं, असा विषय नाही. मुझे इंटरेस्ट ही नहीं है गाइस सोनं चांदी हे सगळ्या वस्तूमध्ये प्रज्ञा बिंदास. जर मम्मी उद्या येऊन बोलले ना की ते मला दे तुझं, तर ती बोलेल जा घेऊन, जो मेरा है वो तेरा. असं नहीं, जो मेरा ही बाप का. और दीदी की बच्ची के लिए बना है ना हमने. ऐसा क्यों बोलते हैं, रिश्ता तोड़ने की कोशिश करते हो क्या? तेव्हा व्हिडिओ अपलोड नव्हता केला, गोल्ड चेनचा व्हिडिओ टाकलाय मी. रोहित रिश्ता तोड़ने की कोशिश करते. ह्या कमेंट नंतरच मी तो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला. गाइस ऐसा नहीं बोलना चाहिए. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे निक्स मकदम. मी कोल्हापूरला आल्यावर खिरदापूर आणि नरसोबावाडीला या फिरायला. ओके. हा, नरसोबावाडीला जायचं बोलत होते आमचे सौरभ भाऊ, पण वेळच भेटला नाही. आता नेक्स्ट टाइम गेले कोल्हापूरला की नरसोबावाडीला नक्की फिरू. नेक्स्ट क्वेश्चन आहे दृष्टीचा की वोट फॉर लव्ह स्टोरी ब्लॉग. हा ओके, लव्ह स्टोरी ब्लॉग करिए ना. आहे म्हणजे येईल आता. गाईस नावं ठेवणार, तुम्हाला माहिती नावं ठेवतील अजून, परत मग रोस्ट करतील काही लोक किंवा काही होऊ शकतं. त्यासाठी लव्ह स्टोरी ब्लॉग प्यार तो गाइस हुआ था मुझे. शेअर नाही करत. तो
आने के बाद मेरे आने के बाद रोहित जे आहे ते आहे आणि चाललंय पहिले तो मस्त. मजा ही हुआ था तर परत क्योंकि- कशाला प्रॉब्लेम वगैरे गाइस करायचा. मेरी जगह कोई भी होता ना तो हो ही जाता. मैं आपको एक नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहा बेस्ट यांचा परत की रोहित दादा तू काहीतरी जॉब कर, कारण ब्लॉगिंगचा भरोशावर एवढं होणार नाही. नंतर लाडूची शाळा आणि सेकंड बेबी होईल, सर्व काही ब्लॉगिंगने होणार नाही आणि ब्लॉगिंगने होईल, पण तुम्ही रोज ब्लॉग टाकत नाही तर एवढं मागे जात आहे चॅनल, तुमचं व्ह्यू नाही जात पण जास्त तुम्हाला. येस युअर राईट. दुखती रक्त ब्लॉगिंगने होऊ शकतं आणि होऊ शकत नाही. सो आपण दोन्ही ट्राय करू. जॉब वगैरे शोधणं पण माझं चालू आहे. चालूच आहे. गाइस वो कितना रात दिन टेंशन लेता है ना, उसको नींद भी नहीं आती टेंशन से कि कुछ तो करना मला पड़ेगा, काम चालू है. guys- तो मुझे ही मालूम है वो चीज कि मला काही वाटत नाही, कारण कधी कधी प्राऊड होतं की ना माझी जनरेशन अशी आहे. माझ्या सोबतचे जे गावाकडे आहेत भाऊ वगैरे सर्व आणि मी पण, आमची जनरेशन अशी की ना आम्हाला शून्यातून सर्व निर्माण करायचं. सो वेळ तर लागेलच शून्यातून निर्माण करायचंय म्हटल्यावर होईल एक दिवस आणि मी करून दाखवेल. गाइस कोई कोई नेपोटिज्म के साथ मला- कुछ भी खरीद सकता है, रह Nepotism- सकता है आराम से. पर मेरा रोहित है ना, वो जीरो से स्टार्ट होके उसने सब अपने पैसे से सब बनाया है. घर गाड़ी अपने पैसे से लिया है, फ्रिज सब कुछ जितना भी घर में सामान है सब मेरा रोहित खुद लाता है अपने पैसे. मी डिलिव्हरीला सुद्धा मी कोणापुढे हाँ. हात पसरला हाँ. नाही. डिलिव्हरीला तो 50,000 रुपये नेपोटिज्म खर्च वाले केला. लोगों से तो त्यावेळेस compare किया ही ना त्यावेळेस जाए. गाईज माझं चॅनल आपलं चालू होतं पण क्योंकि- वर्षभर हाँ. बँकेचा प्रॉब्लेम चालू होता. किती त्यात काही खुद के निगेटिव्ह पैरों पे पण भी खड़ा होना चाहिए. निगेटिव्ह पण लोक असतात आणि पॉझिटिव्ह पण असतात. जस्ट इग्नोर. तर वेळ लागेल तर करायला रोहित मला, तूने सब कुछ खुद से कारण किया मला है. आता घर करायचंय. मग गाडी वगैरे काय जे होईल ते, जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करेल आणि माझ्या लाडूसाठी सेकंड बेबी होईल तर त्यांच्यासाठी आपको पण. पता है गाइस कि जब मैं रोहित के इधर नहीं थी, रोहित पुणे में काम करते थे, तो रोहित 2-3 दिन ऐसी सिर्फ नुस्ता पाव खाकर उसने रात को सोया है, बस पाव खाकर सिर्फ बन पाव. उस वक्त जब ये मुझे बात बोल रहा था तो रोहित की आंखों में आंसू था. रोहित हम्म. 3 दिन वो पाव खा के सोया था, सिर्फ पाव. असतात दिवस सगळ्यांचेच. उसके दिल पे क्या बीतरी होगी ना. सगळ्यांचेच वाईट. ही गोष्ट मम्मीला पण माहित नाही. आता जर मम्मीने व्हिडिओ बघितला तर ती बोलेल की तू का नाही मला बोलला, पण त्यावेळेस मी उसके मम्मीला पास पण, पैसा नहीं था गाइस इतना. उसने सिर्फ- मला नाही कोणालाच पैसे मागायला आवडत आणि मी मागत पण नाही. मला किती जरी अडचण आली ना, इसलिए तो मुझे प्यार है मी तुझसे. माझी काही वस्तू विकून टाकेल पण कोणापुढे हात पसरायला नाही आवडत इसको मला. बोलते हैं कारण रियल मॅन. आपलेच किंचित लोक असतात की ना आपल्याला वेळेवरती मदत करतील, पण कोणावर भरोसा. मला आहे असे लोकांवर भरोसा. किंचित लोक आहेत माझ्या फॅमिलीमध्ये की मी रात्री जरी फोन केला कधी पण की मला 50,000, 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये पाहिजे असतील दे करून, आहेत तसे देणारे, पण मी नाही मागत. मी अवॉइड करायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मला असं वाटतं की ना, जोपर्यंत माझ्या हातात मी झेलू शकतो दुःख, तोपर्यंत मी झेलतो. म्हणजे असं वजन समजा जर असं हे तर मी पकडलं, चाहती ही नहीं ना तो दुख ले. म्हणजे जोपर्यंत मी हे असं पकडू शकतो तोपर्यंत मी पकडेल. जेव्हा एकदम त्रास होईल ना खूप जास्त, तेव्हाच मी दुसऱ्याच्या हातात येईल किंवा सोडून टाकेल. और मुझे ऐसा लगता है सारा दुख रोहित का मुझे मिल जाए, बस और कुछ भी नहीं. तो इतना प्यार करती हूँ मैं तुझे, पर तुझे मेरी कुछ कदर ही नहीं है. गाइस इसको मेरी कदर नहीं है. ओके गाईज, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे की गरबांना चालू कधी करणार आहेत तुम्ही आणि तेवढी सेव्हिंग्स केली का तुम्ही? सेव्हिंग्स तर सुरूच आहे घरासाठी. घराची सेव्हिंग आहे ती. त्यानेच iPhone 17 घ्यायचा प्लॅन चालू आहे. घरकुलामध्ये आपलं नाव आहे. घरकुल पण यायचं राहिलं, अजून आलं नाहीये. सो बघू काय होतं ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे यांची तसाट. यार सॉरी यार, चुकीचं नाव घेतलं असेल तर. सांची तसाटे की तुमचे सांची रिअल मंथली इन्कम विथ प्रूफ. असं बोलतात की ना इन्कम कोणाला सांगितली नाही पाहिजे, त्यासाठी मी सांगत नाही. नजर पण लग ज्या जाएगी गाइस. तसं विषय तर नाही एवढं नजरला अभी कम हो गया गाइस. हा नजर गरीब हो गए हम. लागणे इतकी तर नाहीये इन्कम. बट जे आहे त्यात खुश आहेत आम्ही आणि सगळं एकदम हँडल होतं, सॉल्व्ह होतं एकदम. गुड इज डिलिशियस. वेडिंग डेट तरी सांगा. तर गाइस वेडिंग डेट आमचा तरी लग्न सांगा झाला होता ऍटलिस्ट. 7 जानेवारी. वेडिंग डेट आमची आहे 7 जानेवारी. येस. 7 जानेवारी. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं ना आता कोल्हापूरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे मनस्वी दत्ताते की तुम्ही अॅनिव्हर्सरी का करत नाही आणि लग्नाचे फोटो का दाखवत नाही ते सांगा. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलंय कोल्हापूरला. कोल्हापूरला, त्याचा ब्लॉग आहे.
त्याला मी रिंग पण केली होती अॅनिव्हर्सरीच्या याला गिफ्ट दिली होती रिंग प्रज्ञाला फोटोज नहीं वगैरे दाखवणार आम्ही. आताच नाही दाखवणार सॉरी दाखवू नंतर सॉरी मैं ऐसा बोलती तो लोगों को एटीट्यूड लगता है क्या? गाईस तिचा स्वभाव असा आहे की ना ती लगेच तिला राग आला की लगेच ती बोलून टाकते तोंडावर बोलते जे बोलते आणि नंतर मग जर तिला वाटते की ती चुकीची बोलली की ती परत सॉरी पण बोलते असा विषय ॲटिट्यूड वगैरे नाही आहे म्हणजे झटपट विषय व्हिडिओ खूप लंबा खेचत चाललो आहेत आम्ही आता क्वेश्चन आपले संपलेले आहेत ऑलमोस्ट आता नेक्स्ट हा मे बी आपण 5वा किंवा 6वा पार्ट आहे हा Q&Aचा ते चेक करावं लागेल मला 5 का 6 पार्ट झालेत एवढा आपण Q&Aचे हे Guys, टाकलेत. माझी आणि friend- 2 महिने उशीर झाला त्यासाठी क्षमा असावी 2 महिन्यापासून पोस्ट आपली होती तर मला वाटलं 2 महिन्यात भरपूर क्वेश्चन येतील पण नाही आले तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी आणि गाईज हे कळा मला माझे इंस्टा फॅमिली मेंबरनी दिली आहे. नेहा नाव आहे ना त्यांचं नेहा काय नेहाच नाव आहे. नेहा नाही नेहा आहे नेहाच नाव आहे. नेहा आहे का हा मला माहिती आहे. तेच तिने वेअर केलंय बघा हे पण घातले तिने आणि इयरिंग पण. ओके चला गाईस तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये व्लॉग कसा वाटला ते मी तिथे का बघतोय बार ती टीव्ही मध्ये मला फ्रेम दिसते आम्ही आमचे डोके बिके कट होत आहेत का ते मी चेक करतोय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर आपले 60K कम्प्लीट करा 55K आता होणार आहे चालतंय मग आणि माझे रोहितचा बर्थडे पण जवळ आलेला आहे. Instagram वरती सबस्क्राईब बोलू गाईस काहीतरी सबस्क्राईब सरप्राईज प्लॅन करावं लागेल मला. सबस्क्राईब बोललं की इंस्टाग्रामवर पण फॉलो करा गाईस थोडस आपल्याला फॉलो करून आपल्याला सपोर्ट करा रील्स वगैरे पाहिजे तुम्हाला तर आता रील्स काढायचे होते पण आता 6 वाजता व्हिडिओ स्टार्ट केला होता आता 7 वाजले शूट करता बघा जेवण पण 1 तास गेला जेवण बनवायचं आता बघू जर 1-2 रील्स शूट करता आले तर करू आणि मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच काय हवं आहे तुम्हाला ब्लॉग ते पण सगळं कमेंट करा आणि आता ज्याचे क्वेश्चन राहिले असतील त्याचे क्वेश्चन ह्या व्हिडिओ खाली कमेंट नका करू मी परत पोस्ट करेल Q&A साठी त्यावेळेस त्या फोटो खालीच पोस्ट करा ज्यांना माहीत नसेल ते चॅनलवरती जा तिथे पहिले कम्युनिटी लिहून यायचं पण आता सरळ पोस्ट म्हणून लिहून येतं तिथे क्लिक केलं की पोस्ट दिसतात सगळे फोटोज वगैरे तो फोटो असतो त्या फोटो खाली जाऊन कमेंट्स करायचे मग तिथे आपला Q&A शूट होतो जसा हा झालाय. और गाइज आपको मेरी बात करने के तरीके से कुछ प्रॉब्लम हुआ तो मुझे माफ कर दीजिए प्लीज माफ कर दीजिए. इतनी बुरी नहीं हूँ गाइज जितना मुझे बुरा समझा जा रहा है सच में. गैस तिला एक मैं भी इंसान हूँ गाइज. जास्त काही एवढं लगेच कॅच होत नाही तिला कॅची माइंड नाही तिचं लगेच कॅच नाही करत कधी कळत नाही तिला कधी गोष्टी लेट समजतात मग तिला वाटतं कधी मिसअंडरस्टँडिंग पण होते तर काही चुकत असेल तर गाइस हम लोग ना ज्यादा घर में ही रहते थे पूरी दुनिया इतना हम लोग बाहर ज्यादा निकले ही नहीं है मतलब दुनियादारी समझदारी इतना नहीं मालूम है गाइस. रोहित के साथ रह के थोड़ा मालूम पड़ रहा है मुझे कि हाँ ऐसा नहीं बोलना चाहिए ये गलत बात है किसी का दिल दुख सकता है ऐसे बोलने से तो हाँ फिर मुझे लगता है कि हाँ ये भी मेरी गलती है. हाँ इस टाइम पे भी मेरी गलती थी उस टाइम पे भी मेरी गलती थी मैं एक्सेप्ट करती हूँ अपनी सारी गलतियाँ. येस ओके खुश गाईस तुम्ही इंसान हूँ गलती होएगी. तिचं बोलायचं टोनच तसं आहे आता तुम्हाला वाटत की ती याच्यात बोलते ऍटिट्यूड मध्ये बोलते पण तिचं टोनच तसं आहे बोलायचं जाऊ दे ते फक्त मला माहिती आहे मी तिला हँडल करत असतो खतरों से खेलने का शौक है चालतंय चला भेटूयात गाइस कमेंट में हैप्पी बर्थडे लिखो एडवांस में. नको काय हरकत लिखो धन्यवाद जे रोहितला भरभरून प्रेम द्या. आणि कुठला ब्लॉग हवाय ते कमेंट करून सांगा. लाइफ का गाइस एक बेस्ट चीज हो गया था मेरे से वो है रोहित को चुनना. आई एम प्राउड ऑफ मी कि मैंने रोहित को चुन लिया. रोहित ने मुझे चुन. बस अभी इतनी भी तारीफ मत करो. तारीफ तो बर्तन दो. गाइस आपको लगता है कि मैं बर्तन धुलवाऊंगी रोहित से? मैंने ऑलरेडी धो के रखा है गाइस मुझे पता था लेट होगा वीडियो बनाने में इसलिए. ओके तर घेऊयात आता बाय बाय. अलविदा. अलविदा नहीं अलविदा मतलब हमेशा के लिए बाय हो जाता है त्याला काय म्हणतात त्याला गाइस मेरी तरफ से जो मेरे सब प्यारे मेरे फैमिली मेंबर से यूट्यूब के और इंस्टा के उन सबको मेरी तरफ से ईद मुबारक. सबको ईद मुबारक. थैंक यू.
इसके आगे क्या बोलूं, इसके आगे क्या बोलूं, बस ऐसे ही रहते हैं ना। आप सभी को ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। व्हिडिओ खूप मोठा झाला बाबा, चला चलो बाय बाय गाइस। मैं साड़ी में कैसी दिख रही हूँ मुझे बताओ, जय हिंद. थोड़ी सी पतली हुई क्या गाइस? बाकी ज्यांनी आता ज्यांचे बोर्डचे एक्झाम आहेत त्यांना पण सगळ्यांना ऑल द बेस्ट. अभ्यास करा खूप छान आणि खूप छान मार्क्स पाडा बोल रही थी मैं. आणि करिअरवर पण फोकस करा आणि वेळ भेटल्यानंतर व्हिडिओज आपल्या चॅनलवर राहतीलच, जे 10thला आहेत 12thला आहेत तर व्हिडिओज चॅनलवर राहतील. एक्झाम झाल्यानंतर व्हिडिओ येऊन बघितले तरी काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ओके चलो बाय. चलो बाय बाय गाइस. टाटा. आप सब लोग अपना ख्याल रखो और सबको प्यार करो, सबको प्यार दो, किसी से भी मनभेद ना मत रखो. चलो बाय बाय. बहुत भारी दिख रही है नको 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 आता नको आता नको आता नको.